सोलापूर शहरात मटक्याचा धंदा चालवणाऱ्या एकूण 9 कंपन्या असून गोरगरिबांचे गळे कापून कोट्यवधीची माया गोळा केली जाते। यापैकी निम्म्याहून अधिक शहर मटका किंग नगरसेवक आणि दुसऱ्या एका कंपनीच्या ताब्यात आहे। पाहूया ऑन दी स्पॉट मटका पार्ट 2 यामध्ये सरळ पंचनामा। कौन कामत इस्माइल मंडळी, सोलापूर शहरात मटक्याचा अवैध धंदा चालवणाऱ्या एकूण 9 कंपन्या आहेत। त्यापैकी निम्म्याहून अधिक शहर म्हणजे 3 पोलीस ठाण्यांची हद्द आपल्या मटका किंग नगरसेवकाच्या आणि आणखी एका कंपनीवाल्याच्या ताब्यात आहे। MIDC, जेल रोड आणि जोडभावी पेठ हीच ती 3 पोलीस ठाणी। या 3ही पोलीस ठाण्यांच्या हद्दीत मटक्याच्या धंद्यानं बेफाम आणि राजरोस धुमाकूळ घातलाय। बघा हे टपरीवाले मटका एजंट किती बिनधास्तपणे अभिमानानं आपल्या धंद्याविषयी सांगतात ते। मटका आहे मुच्छाले कोण आहे तो? मला कानाला माहिती। किती दिवसापासून घेता? 3 महिने झालं। 3 महिने पोलिसाला का हप्ते आहेत का? जे आपणाला हप्ते असणारच नव्हता। हप्ते असल्याशिवाय चालणार। हां, सगळीकडे चालू आहे ना। कुठं चालू आहे? कुठं चालू आहे बघा तुम्ही। इकडे सगळीकडे एमआडी हद्दीत सगळीकडे आहे। एमआडी नाही, सोलावर पूर्ण चालू आहे। कोणाचा कोणाचा इस्माइल शेख का? मुच्छेवाले कोण का मटे आहे की आपलं त्याने नाव सांगतं ते सांगतात। तुम्ही चालू करून किती महिने? 4-5 महिने। कोण म्हणलं? कोण आहे ते? ते दाखवलं तर जातो मागायला। काय नाही गाडा घे, तुम्ही करून खावा की। तुम्हाला करून खायला काय प्रॉब्लेम नाही, फक्त ते दाखवा। काय नाही लपवलं की तुम्ही आत्ता दाखवा। इथं उशीचे माग आहे। अरे ते बघू तर काय नाही बघा आपण दाखवा, फक्त जातो लगेच। अण्णा निर्माण करा आमच्या पोलीस दादा। हॅलो, हा बोला की। कोणाचा हो मटका तिकडं? कोण कामटे? सुनील कामटे कोण आहे तो? नगरसेवक का? मग या 3 पोलीस ठाण्यांचे इन्चार्ज आहेत तरी कोण? सध्या MIDC पोलीस ठाण्याचा मटक्याच्या धंद्यात सर्वात वरचा म्हणजे नंबर 1 लागतो। या ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आहेत बजरंग साळुंके। म्हणून तर या ठाण्याच्या हद्दीत बजरंगाची कमाल दिसते। त्या खालोखाल जोडभावी पेठ ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यशवंत केडगे आहेत। त्यांनीही यशवंत व्हा असा आशीर्वाद देऊन टाकलाय। जेल रोड ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आहेत राम अभंगराव। तेही या मंडळींना राम ठोकतात। बाकी सदर बजार ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आहेत आपले नरसिंग अंकुशकर। पण त्यांना मटक्याच्या धंद्यावर अंकुश कसा ठेवता आला नाही हे एक कोडच आहे। यांच्या हद्दीत 3 कंपनीवाले राज करतात।
विजापूर नाका ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आहेत कैलास काळे. ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वरांचं वचन ते बहुधा आचरणात आणत असावेत. कायक वे कैलास म्हणजे कर्म हीच पूजा, कर्म आमचं तुमचं. इथं सुद्धा मटका चालू आहे. अहो मंडळी, शहरातील महत्वाच्या पोलीस ठाण्याचं नाव राहिलंच की फौजदार चावडी. नावातच दरारा असलेल्या या ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आहेत संजय जगताप. पण ते म्हणतात कशाला उगाच जगाला ताप द्यायचा, म्हणून तर त्यांच्याही हद्दीत एकुलत्या एक बोळातल्या कंपनीवाल्याचा मटका खुलेआम चालू आहे. आता राहिलं सलगर वस्ती पोलीस स्टेशन. इथं वरिष्ठ पोलीस निरीक्षक आहेत अरुण फुगे. ते नेहमी चेन स्नॅचिंग, भुरट्या चोऱ्यांच्या फुगलेल्या आकड्यातच व्यस्त असतात. त्यामुळं आपल्या हद्दीत चालणाऱ्या मटक्याच्या आकड्याकडे पाहायला बहुधा त्यांना वेळ नसावा. असो, तर काल आपण सहकार मंत्री सुभाष देशमुख यांची बोलकी प्रतिक्रिया पाहिली. ती आता वन्स मोर पाहूया. मी माननीय पोलीस आयुक्ताला तात्काळ फोन करतोय की शहरामध्ये जे अवैधमध्ये मटका चालू आहेत किंवा अवैध धंदे जे आहेत ते तात्काळ बंद केले पाहिजे. ह्याच्यानं गुन्हेगारी वाढण्याची शक्यता असते आणि त्याच्यामुळे शहराची नामुष्की होत असते. आणि म्हणून मी तात्काळ आयुक्तांना फोन करून हे धंदे तात्काळ बंद करण्यासाठी सूचना देतो. मंडळी, तुम्हाला आठवत असेल 2 महिन्यांपूर्वी दस्तूरखुद्द पोलीस आयुक्त महादेव तांबडे यांनी जाहीरपणे सांगितलं होतं की शहरातील सर्व अवैध धंदे बंद करणार. अवैध व्यवसायावर कारवाई करण्याबद्दलच्या सूचना आम्ही यापूर्वी वेळोवेळी चौकीचे प्रभारी अधिकारी, त्याचबरोबर पोलिसांचे प्रभारी अधिकारी आणि गुन्हे शाखेचे अधिकारी यांना पण दिलेले आहेत. तरीसुद्धा काही ठिकाणी अशा प्रकारचे व्यवसाय चालू असल्याबद्दलच्या अधूनमधून तक्रारी माझ्याकडे येतात. त्यामुळे मी माझ्या अधीनस्थ सर्व अधिकाऱ्यांना अशा सक्त तंबी दिलेली आहे, सूचना दिलेल्या आहेत की कोणाच्या हद्दीत कोणत्याही प्रकारचे, मग तो अवैध मटका असो, अवैध जुगार असो किंवा अवैध गॅस असो, कोणत्याही प्रकारचे अवैध व्यवसाय शहरामध्ये कोणत्याही परिस्थितीत चालणार नाहीत. असे धंदे चालू असल्याचे आढळून आल्यास त्याच्यावर तात्काळ कडक आणि कठोर कायदेशीर कारवाई करावी. पण जेव्हा सहकार मंत्री सुभाष बापूंनी इन सोलापूर न्यूजला प्रतिक्रिया दिल्यानंतर लगेचच सीपींना फोन लावला, तेव्हा सीपी म्हणतात कसे, सोलापुरात मटका अजिबात चालत नाही. तेव्हा सीपी म्हणतात कसे, सोलापुरात मटका अजिबात चालत नाही. अहो तांबडे साहेब, इथं मटका राजरोसपणे चालतोय याचे सज्जड पुरावे प्रसार माध्यमांकडे आहेत बर का. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी सोलापुरात मटका चालू असल्याचं मान्य करत तो बंद करणार असं स्पष्टपणे जाहीर केलं होतं. शहरामध्ये मटका आणि जुगार हा खुलेआम चालू आहे या संदर्भात अनेक दिवसापासून तक्रार येत होत्या. त्या संदर्भात मी 2-3 दिवसाखाली CP साहेबांची मीटिंग घेतलं, त्यांच्याशी चर्चा केलो. त्या अनुषंगाने त्यांनी काही पोलीस स्टेशनचे PI लोकांची बदलीही केलेली आहे. मला असं वाटतं की काहीतरी सुधारणा आता PIंच्या बदलीमुळं त्या पोलीस चौकीमध्ये सुधारणा होईल. नाही, CPने वसूलदार टार्गेट करतात असं म्हणण्यापेक्षा मग CP कडे एवढं मोठं अधिकार असतात की त्यांना कुठेही बदली करून कुठेही ठेवू शकतात. पूर्वी शेनगावकर साहेब असू द्या किंवा अनेक आपल्याकडे CP येऊन गेले, त्यांनी चांगल्या प्रमाणे काम केलं. या गावातील अवैध ज्या धंदे असतील त्याच्यावर आळा घातला होता. CPने आपल्या अधिकाराचा वापर करावा आणि त्यांची बदली करून त्यांना कुठे ठेवायचं हे त्यांना माहीत आहे, त्या जागेवर त्यांना नेऊन ठेवावे. अहो तांबडे साहेब, पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करा, अन्यथा सहाय्यक पोलीस आयुक्तांच्या. त्यामुळं या 2 नंबर धंदेवाल्यांना काही एक फरक पडणार नाही. तुम्ही डायरेक्ट या कंपनीवाल्यांनाच चुन चुन के बेड्या ठोका, मग बघा काय इफेक्ट होत होते. अन्यथा ओपन असलेला मटका कधीच क्लोज होणार नाही. पुन्हा भेटूया उद्याच्या बातमीपत्रात ऑन दी स्पॉट मटका पार्ट 3 मध्ये.
कोण कामात आहे? विचार